विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी विषयातील आपण समजून घेऊया भाग 1 विभक्ती म्हणजे काय समजून घेऊ। विभक्ती म्हणजे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। विकार म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात। प्रत्यय नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात। सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात। याकरिता आपण खालील काही वाक्यांचा अभ्यास करूया। प्रमुख, विद्यार्थी, क्रमांक, बक्षीस, प्रथम, पाहुणे, दिले। वरील शब्दसमूह वाक्य आहे का? नाही। वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का? नाही। अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले अशी रचना करतो तेव्हाच ते अर्थपूर्ण वाक्य होते। मित्रांनो, आता विभक्तीची वैशिष्ट्ये समजून घेऊ। नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात। ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधाशी निगडीत असतात। मित्रांनो, विभक्तीचे प्रत्यय समजून घेण्याअगोदर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो। यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो। उदाहरणार्थ, चतुर्थी विभक्ती एकवचनामधील ते आणि सप्तमी विभक्ती एकवचनामधील आ। अनेकवचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो। नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात। आता घर या नामाची विभक्तीची रूपे पाहूया। विभक्ती प्रथमा एकवचन प्रत्यय नाही शब्दांची रूपे घर। अनेकवचन प्रत्यय नाही शब्दांची रूपे घरे। द्वितीया विभक्ती एकवचन प्रत्यय सला ते शब्दांची रूपे घरास घराला। अनेकवचन प्रत्यय सला ना ते शब्दांची रूपे घरास घरांना। द्वितीया विभक्ती ही वाक्यातील फक्त कर्मालाच असते। तृतीया विभक्ती एकवचन प्रत्यय ने एसी शब्दांची रूपे घराने घरासी। अनेकवचन प्रत्यय नी सी ई ही शब्दांची रूपे घरांनी घरांशी। चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय सला ते शब्दांची रूपे घरास घराला। अनेकवचन प्रत्यय सला ना ते शब्दांची रूपे घरास घरांना। चतुर्थी विभक्ती ही वाक्यातील कर्म सोडून इतर कारकांना लागते। पंचमी विभक्ती एकवचन प्रत्यय ऊन हून शब्दांची रूपे घराहून। अनेकवचन प्रत्यय ऊन हून शब्दांची रूपे घराहून। षष्ठी विभक्ती एकवचन प्रत्यय चाचीचे शब्दांची रूपे घराचा घराची घराचे। अनेकवचन प्रत्यय चे चाची शब्दांची रूपे घरांचे घरांच्या घरांची। सप्तमी विभक्ती एकवचन प्रत्यय त ई आ शब्दांची रूपे घरात। अनेकवचन प्रत्यय त ई आ शब्दांची रूपे घरात। संबोधन एकवचन प्रत्यय नाही शब्दांची रूपे घरा। अनेकवचन प्रत्यय नो शब्दांची रूपे घरा। खालील तक्ता पूर्ण करा। शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव। शब्द आहे मुंबईला, मूळ शब्द आहे मुंबई, सामान्य रूप मुंबई, विभक्तीचे प्रत्यय आहे ला आणि विभक्तीचे नाव आहे द्वितीया। शब्द आहे सोन्याचे, मूळ शब्द आहे सोने, सामान्य रूप सोन्या, विभक्तीचे प्रत्यय चे
आणि विभक्तीचे नाव आहे षष्ठी. शब्द आहे भारतात. मूळ शब्द भारत, सामान्य रूप भारता, विभक्तीचे प्रत्यय आहे त, विभक्तीचे नाव आहे सप्तमी. शब्द आहे गाडीने. मूळ शब्द आहे गाडी, सामान्य रूप गाडी, विभक्तीचे प्रत्यय आहे ने आणि विभक्तीचे नाव आहे तृतीया.